माहितीच आहे, कारण की आता आपल्या म्हणजे इंडियामध्ये पेट्रोल आणि डिझेल आणि CNG पण मिळत नाहीये. आणि असं म्हणतायत की पेट्रोल वाढणार आहे, ते माहिती नाही. आणि आता आम्ही जात होतो पेट्रोल भरायला, बिकॉज आता वाढलं तर आपल्याला आणि वाढलं तरी पण लोक घेत आहेत डबल, म्हणून आपण आता भरायला आलोय. आणि आम्हाला आता CNG भरून मिळालंय आम्हाला. आपण चाललोय आता पेट्रोल भरायला. आता बघूया पेट्रोल मिळतंय की नाही, की पैसे वाढवलेत त्याच्यावरचे. पण CNG माहिती नाही आम्हाला, बघितलं नाही. पण पेट्रोलचं बघूया आपण, कारण की आपले PM मोदी म्हणालेले की म्हणजे नव्या आठवड्यापासून CNG पेट्रोल डिझेल वरचे पैसे वाढणार आहेत ना. वाढणार आहेत. म्हणूनच पेट्रोलचे पैसे वाढणार आहेत आणि डिझेलचे पण वाढणार आहेत. त्याच्यामुळे आपण असा प्रॉब्लेम नको व्हायला. आणि आता मे महिना आहे, मग गावाला जायचं असतं, सगळे गावाला जायचं म्हणून टाकी फुल करून घेतात. आणि कधी संपतं पेट्रोल तर ते येत नाही त्या दिवशी लवकर, म्हणून आपण आधीच चाललोय. तर आम्हाला पेट्रोल आणि CNG दोन्ही पण मिळालं, पण त्याच भावामध्ये. मीन्स दॅट रुपीज आधी जेवढे पैशांमध्ये होते तेवढेच 103 रुपये 103 रुपयाच्या बरोबरच मिळालं आहे. तेवढंच रेट मध्ये मिळालं आणि पटकन मिळालं. अजिबात लाईन नाही लागली आम्हाला. उगाच कोणीतरी अशी काय फालतू मध्ये बोंबाबोंब करू नका. पेट्रोल मिळत नाही वगैरे वगैरे, काय गरज नाही. मिळतंय पेट्रोल, सगळं मिळतंय, फक्त जपून वापरा. ओके. गावाकडे नसेल मिळत, काय माहिती. आम्ही थोडंसं वेळेच्या आधी आलोय. आपल्याला जायचं लेन्स कार्ड मध्ये. परवा मी 2 चष्मे टाकले होते बनवायला, म्हणजे बाय 1 गेट 1 साठी 2 चष्मे टाकले होते बनवायला. आपल्याला तिकडे जायचं लेन्स कार्ड. पण आता वाजलेले आहेत बघा 11:15 वाजलेत फक्त. आणि 11:15 वाजल्यामुळे ते दुकान बंद आहे. आपलं पेट्रोल CNG टाकून झालं, ईश्वरीने सांगितलं, इलॅबोरेट करून सांगितलं आपल्याला सगळ्यांना. पण आपल्याला आता जाऊन माहिती नाही घेतात की नाही, बघूया जस्ट. कारण अर्धा शटर उघड आहे. ट्राय करूया, कारण आपल्याला वेळ महत्वाचा आहे ना. चल जाऊया ईश्वरी आपण. ते आता सकाळी मला बाबांनी नेलं नाही, कारण की मी मस्त झोपलेले. आणि मी आल्यावरती बाबांवरती रागवले पण. आणि मग बाबांनी मला समजवलं आणि म्हणाले की आपण संध्याकाळी जाऊ. आणि आता संध्याकाळ झाली, ते म्हणाले आता नको, आता आपण बाहेर जाऊ. हे बघा कशी पलटी होतात ते सांग. Actually, let her see, let her come in our vlog. आ जाओ, हात पकडो. Vlog में आ जाओ. नाही. You come into the vlog. काय नमस्कार. आणि ऍक्च्युली काय झालंय इकडे ना, जरा आपल्याला असं सांगायचंय आपल्याला की आमचा जो तिघांचा गेटअप आहे हा मोर दॅन एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, मोर दॅन गुड आहे. आणि आमच्या तिघांच्या गेटअप मध्ये चांगला गेटअप कोणाचा आहे आणि सगळ्यात छान कोण दिसत हे सांगा. काय असतं माहितीये का, महिलांना एक थोडासा वेगळा एक फेवर मिळतो बऱ्याच वेळेला. बायकांना जास्त फेवर मिळतो आणि बायकांना कोणी पण चांगलं म्हणत असतं. कारण की काय काय पुरुष चांगले दिसतात, काय काय नाही असतं. असं कधी बायकाचं पण असतं, काय काय चांगलं दिसतं, काय काय नाही. कॅमेरा थोडासा वर घे. कॅमेराच्या अँगलवर डिपेंड करतं सगळ्या गोष्टी. कोण चांगलं दिसतं, कोण चांगलं नाही दिसत. ब्राऊन नाही, हे बघ, हे 4 मधले बघ. आई ह्या वापरते, ते बाकीचं नाही माहिती. याची आम्ही वाट बघत होतो, तो आलाच, शेवटीला आलाच. जबरदस्त. बघा पहिला पाऊस. अरे मला पहिला पाऊस, मातीचा सुगंध. आणि वाटेतच आम्ही थांबलेलो आहोत. आम्ही वाट बघत होतो याच गोष्टीची की पाऊस कधी येतोय. आणि फायनली पाऊस आला आणि आम्हाला भिजवलं. वाटेत आम्ही आता उभे राहिलोय. तर पहिल्या पावसामध्ये भिजायला पाहिजे असं म्हणतात. नाही भिजायला पाहिजे. कुत्री सुद्धा पळायला लागली, मग कुत्री पण पळायला लागली. पहिल्या पावसात नाही भिजायला पाहिजे. मस्त रस्ता पण छानपैकी ओढलेला आहे. रेनबो येणार. होय, तिकडे बघ, सूर्य आहे. हो, रेनबो येऊ शकतोय. मस्त वातावरण, जबरदस्त. असू दे, पहिल्या पावसात भिजायचं असतं. पहिल्या पावसात भिजू शकतो. मग कोणी सांगितलं तुला? जो पत्रावरचं पाणी येतं ते पाणी आपल्या अंगावर पडतं. खरं आहे का मंडळी? खरं बोलते ईश्वरी, खरं बोलते का? थोडा कमी झालाय पाऊस. बघू दे, चेक कर. आहे, थोडा आहे पाऊस, थोडा आहे.
स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळी थोडासा पाऊस सुरू झाला म्हणून ईश्वरी आणि मी घरातून बाहेर पडलो. आम्ही दोघांनी पण सायकली घेतल्या. ही माझी सायकल आहे, ही ईश्वरीची सायकल आहे आणि समोर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं पावसाचं वातावरण आहे. आम्ही बघत होतो की पाऊस पडेल पडेल, पाऊस थिंबळायला फक्त सुरुवात झाली. छत्री घेऊन आलो. हां, छत्री पण आणलेली आहे. म्हटलं थोडंसं जाऊन आपण पावसाची मजा घेऊया, पण काही पाऊस आलेला नाही. दाखव तुम्ही, घे ये दाखव, स्टँड दाखव सगळ्यांना. ओय शपथ, जपून, तुझे पप्पा ओरडणार मला काय झालं तर. एक नंबर. हां तुझ्याकडे जबरदस्त. हां घे घे. ओ हां, तुझं नाव काय रे? विराज. आणि तुझं बाबू? ऋत्विक. मस्त मस्त. दुसरा गायब झाला, तो गायब झाला डायरेक्ट. ओके. जो प्रश्न बायकांना पडतो रोज की आज काय जेवायला करायचं, तोच प्रश्न आज मला देखील पडलेला आहे की आपण काय जेवायला करायचं, काय करायचं, काय करायचं, कसं करायचं. पाणी नाही येते. खरंच प्रश्न पडलाय नाहीये पाणी मम्मा. मला दिसतंय ईश्वरी. ते कॅरेट बाहेर काढलास तर तुला दिसेल पाणी. मला दिसतंय कॅरेट असताना पण. अरे ओरडू नकोस ना, पण मग मी छोट्या आवाजात पण सांगते कळतं. तिला. छोट्या आवाजामध्ये पण कळतं आम्हाला. तरी पण नाहीये नाहीये नाहीये, नाही झालं ओलं फडकं. मला रे इथे समोर नव्हतं कळत. पण मी सांगते ना. बरं, आज मस्तपैकी छान पाऊस पडला, पण तर माझं असं म्हणणं आहे की आज येतं ना. पाऊस आणि कांदा भजी कसं वाटेल? नकोय बाबा. मी करणार नाही, तुम्ही करणार असाल तर मी खाईन. आधीच सांगते. पाऊस के साथ कांदा भजी और कांदा भजी के साथ पाऊस पडलाच नाहीये ना, पण पाऊस तेवढा पडला. कांदा भजी करण्या व्हिडिओ मध्ये दाखवलं ईश्वरी आणि मी गेलो होतो, त्याच्यामध्ये पाऊस कांदा भजी पडला. करण्या इतका नाही पाऊस आम्ही पडला. आर्टिफिशियल पाऊस नाही जनरेट करत, मम्मा प्लीज. एआयचा पाऊस आम्ही नाही पाडत. हा पाऊस पडला इकडे. भजी आम्ही करतो. मी काय सांगितलं, तुम्ही करणार असाल तर मी खाईन, मी करणार नाही. हा आम्ही करतो. आपण करू असं गरमा म्हणा. काय टीमवर्क. होतोय ते उभं राहून आजकालच्या गरम्याने काळामध्ये नको. टीमवर्कला खूप हो महत्व आहे. हो, मग रोज मी एकटी जेवण करते तेव्हा टीमवर्क कुठे जातं? पण आज तेव्हा टीमवर्क कुठे जातो? हा, त्यामुळे सवाल ही जवाब आहे, जवाब ही सवाल नॉर्मल आहे. खिचडी वगैरे करू शकते मी, त्या उपर मी भजी भजी करणार करूया नाही. बाबा. करूया ना प्लीज. 2-3 गॅस समोर उभी राहणार हे नाही. चालेल एवढा? खूप गरमा होतोय कारण हा एवढा चालेल का? आई तू फायनली काय काय ठरतंय? कांदा भजी आमच्या नशिबात आज नाहीयेत ते का? सांग ना एवढा तरी. कांदा भजी आज नशिबामध्ये अरे नाही. गरमा किती होतोय बाबा, इथे उभं राहून संध्याकाळी. बाबा आपण करूया. ओके आपण आज चॅलेंज करूया. सगळं पुढचं भांडी बिंडी पण तुम्ही घासायची, मी काही करणार बाबा. नाही. सगळं इथे पापा, ओट्याची वाट लावून नाही ठेवायची. मेरे पापा. माझा ओटा बघ किती क्लीन आहे, तेवढा स्वच्छ म्हणजे स्वच्छच पाहिजे ओटा मला. क्लीन करेन बाबा, मग भांडी घासतील.